डॉक्टर पार्टनरला स्टिम्युलेट करण्यासाठी मार्केटमध्ये इतर आता ते प्रोडक्ट्स वगैरे पण यायला लागलेले आहेत, त्याला आपण सेक्स प्रोडक्ट्स टॉयज पण म्हणतो. तर मग ते इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल आहे की म्हणजे कसं आणि ते किती इम्पॉर्टंट आहेत एका पार्टनर आणि एका चांगल्या इंटिमेसीसाठी? बरोबर. आज जर इंटरनेटवर गेला तर भरपूर भरमसाठ म्हणजे तुम्हाला वेबसाईट दिसतील ज्याच्यावर सेक्स टॉयज विकताना दिसतात. आता बरेच सेक्स टॉयज याच्यामधले जे असतात ते आपल्या भारतामध्ये बॅन आहेत. सेक्स टॉयजचा कन्सेप्ट म्हणजे किंवा सेक्स टॉयजबद्दल काही रूल्स अँड रेग्युलेशन अजून बरोबर प्रॉपरली आपल्या इथं झालेले नाही आहेत. पण आता भरपूर सेक्स टॉयज असे आहेत जे आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहेत. ओके. आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते सेक्स टॉयज अवेलेबल आहेत की जे की तुम्हाला म्हणजे इंजुरी करणार नाहीत, जे तुम्हाला काही ना काही सेक्शुअल लाईफमध्ये बेनिफिट देऊ शकतात. तर थोडक्यात आता मी एक्झाम्पल सांगतो की माझ्या क्लिनिकमध्ये मी एक व्हायब्रेटिंग रिंग अवेलेबल केलेली आहे. त्या व्हायब्रेटिंग रिंगमुळे काय होतं आहे, ती फक्त तुम्हाला पेनिसमध्ये टाकायची आहे आणि ती फक्त तुमच्या पार्टनरच्या योनिमार्गाच्या वरच्या म्हणजे भागाला म्हणजे क्लायट्रिस ग्रंथीला फक्त तुम्हाला चिपकवायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, तिला म्हणजे तिच्या हातामध्ये रिमोट द्यायचा आहे, तर तिला मल्टिपल ऑर्गॅझम मिळण्यासाठी ती जे 8 व्हायब्रेशन त्याच्यामध्ये असतात, जसं ती प्रेस करणार तिला वेगवेगळ्या व्हायब्रेशन मिळतील आणि त्या व्हायब्रेशनमुळं तिला जास्त उत्तेजना येऊ शकते आणि तुम्ही जास्तीत जास्त सेक्शुअल लाईफ मधून केव्हा केव्हा जसं म्हणतो ना हर रात सुहागरात होना चाहिए, तर मधून आपण सुहागरात एन्जॉय करू शकतो. तर असे काही जे सेक्स टॉयज आहेत ते आपण खरोखर आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये काही कालांतराने आपल्या वयानुसार म्हणजे यंग एजमध्ये वेगळे आहेत, ओल्ड एजमध्ये वेगळे आहेत, तर आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर आता यंग एजमध्ये ज्याप्रमाणे पूर्वी म्हणजे 50-60 वर्षापूर्वी आणि आतापर्यंत फक्त लोक फक्त हाताचा वापर करून फक्त मास्टरबेशन करायचे. पण आजच्या स्थितीमध्ये खूप चांगल्या कंपनीचे स्ट्रोकर आलेले आहे. आता या स्ट्रोकरबद्दल लोकांना काहीच कल्पना नसते. स्ट्रोकर काय असतात? स्ट्रोकर एक सॉफ्ट रबर असतो. त्या रबरमध्ये आतमध्ये जे व्हाजानल वॉलची जी रचना आहे ती रचना त्यांनी करून ठेवलेली असते. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही लुब्रिकेशन वापरून त्यांनी जर मास्टरबेशन केलं तर जे हाताने करायचे त्याच्यामुळे जे आम्ही तुम्हाला सांगतो की हात से हलाने से नस कमजोरी, तर तसं काही प्रकार होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते की आपले जे ब्लड व्हेसल असतात हे खूप नाजूक असतात आणि हाताने आपण जर ग्रिप करून जर आपण करत असाल तर नक्कीच तुमच्या नसा डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर आजच्या स्थितीमध्ये खूप चांगले स्ट्रोकर अवेलेबल आहेत, ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, माझ्या क्लिनिकला पण अवेलेबल आहेत. तर ते स्ट्रोकरचा वापर करून तुम्ही मास्टरबेशन जर केल्यास तर तुमच्या नसांना कोणताही डॅमेज होत नाही. कारण की केव्हा केव्हा असे पण असतात की काही जे पुरुष असतात ते 5-5, 6-6 महिन्यानंतर आपल्या पार्टनरला भेटतात. कोणी विदेशामध्ये काम करतात, कोणी मिलिटरीमध्ये असतं, कोणी आर्मीमध्ये असतं, कोणी पोलीस डिपार्टमेंटला असतं, कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर असतात, त्यांचे ट्रान्सफर झालेले असतात. तर अशा वेळेला हाताचा वापर न करता जर स्ट्रोकरचा वापर केला तर मला वाटतं या सेक्स टॉयचा बेनिफिट होऊ शकतो. तर असे बरेच सेक्स टॉयज आहेत जे आपल्याला बेनिफिट देतात. त्याच्यानंतर एक तिसरं एक व्हायब्रेटर येतं जे की जर समजा स्त्रीला स्त्रीभोग करण्यासाठी जर पुरुष अवेलेबल नसेल किंवा तुझा जो मिस्टर तो बाहेर असेल, कुठे ड्युटीवर बाहेरगावी असेल आणि 5-5, 6-6 महिने त्यांची भेट होत असेल पण तिची इच्छा झालेली असेल तर ती फक्त त्या व्हायब्रेटरने ते म्हणजे प्रॉपर इंट्रोकोर्सप्रमाणे इंट्रोकोर्स करून घेऊ हातानेच इंट्रोकोर्स करून घेऊ शकते. अशा वेळेला तिची तृप्ती होऊन जाते आणि जे काही आपण बघतो एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनचं प्रमाण वाढलं तर ते प्रमाण कमी करण्यासाठी इव्हन सेक्स टॉयचा वापर करून ते एन्जॉय करू शकतात. तर याचे काही ॲडव्हान्टेज आहेत, काही डिसॲडव्हान्टेज आहेत. इफ यू आर युजिंग प्रॉपर वे त्याचे फायदेच आहेत. जर तुम्ही इलिगली यूज करत असाल तर त्याचं नुकसान पण होऊ शकतं. ते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल डिपेंड करतं. नाही बट बरेच फायदेच तुम्ही सांगितले डॉक्टर, कारण की हे खूप आवश्यक आहे जाणून घेणं सुद्धा. नाही लोकांना माहीतच नसतं ना. हो. आणि त्याप्रमाणे आपल्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती मिळते की ते त्यांची लाईफ हेल्दी कशी ठेवू शकता आणि इतर जे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये मिळते त्याचा दुरुपयोग न करता पण त्याला नीट प्रकारे कसा उपयोग करू शकतात स्वतःच्या पार्टनरला सॅटिस्फाय करण्यासाठी. आणि माझं मी सुद्धा सांगतो ना की आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. माझं वय झालं 65. आता मला असं वाटतंय कुठेतरी आता मी पण थांबलं पाहिजे, आता मी पण आता प्रॅक्टिस करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. पण मी एक दृष्टिकोनातून असे व्हिडिओ बनवतो आहे की जेणेकरून ते माझे व्हिडिओ बघूनच त्यांना प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे. प्रॉपर घरगुती त्यांनी माइल्ड 1-2 इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जे प्रॉब्लेम असतात किंवा काही कपल काउन्सिलिंगचे प्रॉब्लेम असतात किंवा कपलमध्ये काही इश्यू असतात तर ते माझे व्हिडिओ बघूनच त्यांनी घरच्या घरी सॉल्व्ह केले पाहिजे ही माझी इच्छा आहे. व्हेरी नाईस.